सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची प्रतिज्ञा. मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन, त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन. मी शक्यतो मराठी उत्पादकांचा माल विकत घेईन व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करेन. माझ्या क्लब सदस्यांच्या व इतर मराठी बांधवांच्या व्यापार उद्यमशीलतेकरता मी सतत प्रयत्नशील राहीन. श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे, त्यामुळे अधिकाधिक मूल्याधारित भांडवल वृद्धी व अधिक अर्थार्जनासाठी माझी मानसिकता बदलेन. तसेच सामाजिक अर्थोन्नतीसाठी कटिबद्ध असेल. लक्ष्मी पूजन हेच माझे व्रत राहील, तसेच धन विकास हेच माझे ध्येय राहील. एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. नमस्कार मित्रो, मी आपला निवेदक मित्र किरण खोत. सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सर्व चेअरपर्सनला मीटिंग सुरू करण्याच्या अगोदर घ्यावी लागते ती सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची प्रतिज्ञा. आणि चेअरपर्सनच नव्हे तर त्या मागून सभासदही या प्रतिज्ञेला रिपीट करत असतात, त्यांच्या मागून ते बोलत असतात. मित्र हो, सॅटरडे क्लबची ही प्रतिज्ञा म्हणजे आपल्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल असतो. आणि म्हणून प्रत्येक चेअरपर्सननं एनर्जेटिक स्टाईलमध्ये ही प्रतिज्ञा बोलावी, याकरता एज्युकेशन आणि ट्रेनिंग सेलच्या माध्यमातून आपण हा एक नवा इनिशिएटिव्ह घेतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतोय. चेअरपर्सनच नव्हे तर सॅटरडे क्लबच्या प्रत्येक सभासदाने आपली सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची प्रतिज्ञा खणखणीत आवाजात व्हॉइस मॉड्युलेशन करत चांगल्या स्वरात आणि शुद्ध उच्चारात बोलावी, याकरताचा हा प्रयत्न. चला तर शिकूया सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टची प्रतिज्ञा कशी बोलायची. मित्रो, पहिली ओळ आहे, मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन. सो इथे मराठी या शब्दाला आपल्याला थोडा स्ट्रेस करायला हवा आणि एकोपा दिसायला हवा. सो व्हेन यू से मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन, सो द साऊंड ग्राफ शुड गो लाईक 1 2 3 4 5 6 7 8. मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन. सो मराठीला स्ट्रेस करायचं आहे आणि त्यानंतर एकोपा हा हायलाइट करायचा आहे. सो इट हॅज टू कम लाईक मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन. आता याच्या पुढे तीन गोष्टी येत आहेत. यापुढे तीन गोष्टी येत आहेत मित्रांनो. त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेल. तर आपल्याला या तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे. सिक्वेन्स चुकवायचा नाहीये. पहिला आहे तो उद्योग, त्याच्यानंतर व्यवसाय आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ देअर बिझनेस, दॅट इज व्यापार उद्यमात. सो मी त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन. सो यू शुड से दिस लाईन लाईक मी त्यांना त्यांच्या उद्योगात, व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन. आता आपण पुढे जेव्हा जातोय तेव्हा मी शक्यतो आय विल ट्राय माय लेवल बेस्ट की मी ट्रान्झॅक्शन्स जे करेन ते मराठी लोकांसोबतच करेन. सो मी शक्यतो मराठी उत्पादकांचा माल विकत घेईन. सो शक्यतोला थांबायचंय. मी शक्यतो मराठी उत्पादकांचा माल विकत घेईन आणि फक्त मीच नाही करणार तर इतरांनाही तसं करण्यासाठी एनकरेज करणार व इतरांनाही तसे करण्यासाठी उद्युक्त करेन. सो द लाईन हॅज टू गो लाईक मी शक्यतो मराठी उत्पादकांचा माल विकत घेईन व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करेन. त्यानंतर पुढची ओळ येते ती म्हणजेच मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन. मित्र, जर चेअरपर्सनच्याच आवाजात तो आत्मविश्वास नसेल तर मेंबर्स, व्हिजिटर्स आणि क्रॉस चॅप्टर मेंबर्स सुद्धा त्या आत्मविश्वासाने ती प्रतिज्ञा बोलणार नाहीत. आणि म्हणूनच मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन. सो नेहमीचला थांबायचंय आणि आत्मविश्वास हॅज टू बी लिटल लाऊड. सो द लाईन हॅज टू गो लाईक मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन. माझ्या क्लब सदस्यांच्या आणि इतर मराठी बांधवांच्या व्यापार उद्यमशीलतेकरता मी सतत प्रयत्नशील राहीन. सॅटरडे क्लबचे मेंबर म्हणून आपण फक्त मेंबर्ससाठी नाही तर जी माणसं मराठी उद्योजकतेत आहेत, मग त्या उद्योजक मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत ज्या क्लबच्या मेंबर नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रतिज्ञा कमिटेड आहे की मी माझ्या क्लब सदस्यांच्या व इतर मराठी बांधवांच्या व्यापार उद्यमशीलतेकरता सतत प्रयत्नशील राहीन. सो यू हॅव टू डिवाइड दिस सेंटेन्स. मी माझ्या क्लब सदस्यांच्या व इतर मराठी बांधवांच्या व्यापार उद्यमशीलतेकरता सतत प्रयत्नशील राहीन. त्यानंतर आपण येतो आपल्या महत्वाच्या गोष्टीकडे म्हणजे श्रीमंतीकडे. श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे. म्हणजे जर तुम्ही श्रीमंत स्वतःला आतून आणि बाहेरून
जाणवून घेत नसाल तर तुमच्याकडे ती एनर्जी, ती लक्ष्मी येणारच नाही. आणि म्हणून श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे. इथे हा शब्द थोडा मराठी आणि जड असल्यामुळे त्याची थोडीशी प्रॅक्टिस करावी. उद्यमशीलता, श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे. ओके. आणि त्यानंतर पुढे त्यालाच कंटिन्युएशन मध्ये, त्यामुळे अधिकाधिक मूल्याधारित भांडवल वृद्धी व अधिक अर्थार्जनासाठी, म्हणजे पैसे कमवण्यासाठी, पण पैसे पण कसे, एथिकल मार्गाने. त्यामुळे अधिकाधिक मूल्याधारित भांडवल वृद्धी व अधिक अर्थार्जनासाठी माझी मानसिकता बदलेल. मानसिकता या शब्दावर तुम्हाला जोर यायला हवा. माझी मानसिकता बदलेल, तसेच सामाजिक अर्थोन्नतीसाठी कटिबद्ध असेल. आता माझी मानसिकता तर बदलेनच, पण मी नुसता पैसा कमवणार नाही, तर सामाजिक अर्थोन्नती म्हणजे CSR कॉन्ट्रीब्युशन पण करणार आहे. तसेच सामाजिक अर्थोन्नतीसाठी कटिबद्ध असेल. मित्र हो, आपलं व्रत भिडे साहेबांनी सांगितलंय की आपण सरस्वतीचे भक्त आहोतच, पण आपल्याकडे पैसा पण आला पाहिजे. आणि त्यामुळे लक्ष्मी पूजन हेच माझे व्रत राहील. आणि आलेल्या पैशाला आपण दुप्पट केलं पाहिजे. त्याला धनविकास हेच आपलं मिशन असलं पाहिजे. त्यामुळे धनविकास हेच माझे ध्येय राहील. सो इट हॅज टू गो वन बाय वन. लक्ष्मी पूजन हेच माझे व्रत राहील आणि धनविकास हेच माझे ध्येय राहील. आणि शेवटची 3 वेळा जे आपलं ब्रीद वाक्य आहे त्याचा व्हॉइस ग्राफ हा वर वर गेला पाहिजे, जेणेकरून वातावरणात आणि सभेमध्ये एक एनर्जी निर्माण होईल. सो एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. अशा पद्धतीनं त्या व्हॉइस ग्राफला तुम्हाला वरती चढवत न्यायचंय. मित्रो, लक्षात ठेवा, जो प्रतिज्ञा बाय हार्ट करेल, जिसके जहन में वो सॅटर्डे क्लब का असली मेंबर है. कारण जर प्रतिज्ञा तुम्हाला मुखोद्गत असेल तर तुम्ही त्या व्हॅल्यूज जगता. तेव्हा प्रयत्न करा ही प्रतिज्ञा पाठांतर करण्याचा आणि पाठ करून अगदी स्पष्ट शब्द उच्चार ठेवून ती प्रतिज्ञा समोर व्हॉइस मॉड्युलेशन करून मांडण्याचा. कारण चेअरपर्सन इज द लीडर ऑफ द मीटिंग, इज द लीडर ऑफ द चॅप्टर, अँड ही इज द फर्स्ट पर्सन हू कम्स ॲज अ ओपनिंग बॅट्समॅन. आणि तेंडुलकर आउट झाला तर अख्खी इंडिया कशी कोलमडते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी चेअरपर्सनना तर आवाहन करेनच की या प्रतिज्ञेची प्रॅक्टिस करा. काही मदत लागली तर माझ्या 9892782482 या क्रमांकावर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मी तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तयार आहे. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. धन्यवाद.